एकली आता नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल स्टोरीज विथ एके मध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आम्ही निघालो होतो एका शूट साठी, म्हणजेच एक ऑर्डर आली होती ड्रोनची. तर त्यासाठी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी एक पॉइंट शोधला होता. आम्ही चाललो होतो जुन्नर गणेश खिंड करत खिरेश्वरला. इथं आलो तर राईट साईडला पिंपळगाव जोगा डॅम होता. राईट साईडला पूर्ण सी व्ह्यू वाटतोय आणि लेफ्ट साईडला पूर्ण भाकास. लेफ्ट साईडला पॉइंट होता म्हणून खाली उतरून आलो तर रस्ता बंद होता. इथं आमच्यासारखेच बरेच रायडर आले होते. मोकळं मालरान होतं, मग ऑफ रायडिंग करून जायचं ठरलं. हे दोघं पुढे जाऊन फील्ड व्हेरिफिकेशन चालू होतं, म्हणजे रस्ता नीट आहे का ते बघत होते. ऑप्शन नव्हता, मग घातली चिखलातूनच. गाडी टेकल याची भीती नव्हती, कारण गाडीला ग्राउंड क्लिअरन्स मजबूत आहे. कसं आहे मग चिखलात माकलेली फुल क्वांटिटी आणि नॅचरल क्वालिटी नाद करतो काय, ऑफ रायडिंगला यायलाच लागतं. रस्ता बघू शकता कसला चिखल आहे. एका झटक्यात आपली गाडी इथून निघली होती. पण आता रोहितची बुलेट अडकली आहे. त्याची गाडी रस्ता सोडून खाली गेली होती. तिथून बाहेर काढली पण परत चिखलात येऊन गुंतली. गाडी डायरेक्ट टेकली होती. तिला परत ओढून काढली आणि साईडने न्यायचं ठरवलं. पुढे आलो तर रस्ताच भरकटलो. मोकळं मालरान होतं, त्यामुळे कुठूनही गेलं तरी सारखंच वाटत होतं. समोर तळ दिसत होतं. म्हणलं आता बुलेट धुवून घ्यावी, कारण त्याचं शूट होतं म्हणल्यावर गाडी चमकायलाच हवी ना. रोहितनी कसलाच विचार न करता डायरेक्ट पाण्यात गाडी घातली आणि चकाचक धुवून काढली. सगळं झालं आणि स्थानिकांच्या मदतीने रस्ता काढला. मस्त दाट झाडीतून ऑफ रायडिंगचा फील घेत मेन स्पॉट कडे निघालो. इथं आल्यानंतर पूर्ण एरियाची पाहणी चालू केली. कुठं शूट करायचं, कसं करायचं, काय सगळं डिस्कस झालं. सगळं डिस्कस झाल्यानंतर शूट चालू केला. पण हवेचा प्रेशर एवढा आहे की झाडावरून अंदाज लागू शकतो. त्यामुळे ड्रोन काय स्टेबल राहत नव्हतं. तरी जेवढं होईल तेवढं आपण शूट करायचं ट्राय केलं. आज रोहितच डायरेक्टर, कोरिओग्राफर, प्रोड्युसर आणि स्पॉन्सर पण होता. आता हा व्ह्यू बघा, कसला नाद व्ह्यू दिसतोय. रोहितचं हे शूट म्हणजे त्याच्या लाईफ मधल्या बाईक बद्दलची एक स्टोरी. याचा पूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या इन्स्टा आणि युट्यूब चॅनलवर येणार आहे. तर युट्यूबची लिंक आपल्या बायो मध्ये नक्की जाऊन सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही. बाकी हा व्ह्यू कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.